एका बटाट्याच्या मदतीने तुम्ही अगदी घरच्या घरी 1000 रुपयाच्या फेशियल इतका ग्लो नक्कीच मिळवू शकता। आणि हो, तुम्हाला पार्लरला जाण्याची वेळ सुद्धा येणार नाही आणि सोबतच तुमचे पैसे देखील नक्कीच वाचतील। बटाट्याच्या रसामध्ये फक्त या दोन गोष्टी मिसळून लावायच्या आहेत आणि फक्त एकाच दिवसात हा उपाय तुमचा चेहरा अगदी गोरा, टाईट आणि सोबतच स्पॉटलेस बनवेल की तुम्ही स्वतः देखील आश्चर्यचकित व्हाल। मैत्रिणींनो, कोणताही डॉक्टर किंवा मग ब्युटी स्पेशालिस्ट तुम्हाला हा सिक्रेट अजिबातच सांगणार नाहीत की बटाटा हा तुमचा चेहरा अगदी दुधासारखा गोरा, स्वच्छ आणि बेदाग करू शकतो। जर तुम्हाला डल स्किन ब्राईट करायची असेल, डार्क सर्कल्स, ॲक्ने, पिंपल, पिगमेंटेशनचे मार्क्स हलके करायचे असतील, सोबतच जर स्किन टोन फेअर करायचे असेल तर हा घरगुती उपाय खास तुमच्यासाठीच आहे। जर तुम्हाला तुमची एजिंगची प्रोसेस स्लो करायची असेल, रिंकल्स घालवायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजिबात स्किप वगैरे करू नका। आणि हो, व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा। सोबतच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका। आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यामधून किंवा मग कोणत्या गावातून बघताय हे देखील मला नक्की सांगा। चला तर मग आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया। रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मध्यम आकाराचा एक स्वच्छ असा बटाटा घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा तो व्यवस्थित असा धुवून घ्या, साल वगैरे अजिबात काढायची नाही। आणि त्यानंतर बघा, एका ग्राइंडरच्या साहाय्याने किंवा किसणीच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं। आणि जर किसणी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याला बारीक सुद्धा करू शकता। बटाट्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं आणि सोबतच बटाट्याच्या सालीमध्ये नैसर्गिक अशा ब्लिचिंगच्या प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे डार्क स्पॉट, ब्लेमिशेस कमी होतात। आणि हो, जर बटाट्याच्या सालीमध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस घातला ना तर तुमच्या स्किनची ऑइलीनेस, ॲक्ने, स्कार्स, पिंपल्स सगळं काही कमी होण्यासाठी मदत होते। सोबतच ओपन पोर्सची जर समस्या असेल ना तर ती सुद्धा ठीक होते। आपला हा उपाय तुम्ही 7 दिवस करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील। त्यानंतर बघा, आपण जो बटाटा किसून घेतला होता त्याचा व्यवस्थित असा रस काढून घ्यायचा। तुम्ही हाताच्या मदतीने काढू शकता किंवा मग एखाद्या कापडामध्ये टाकून देखील नक्कीच काढू शकता। आता आपला इथं बटाट्याचा रस रेडी झालाय। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर जास्त प्रमाणावरती ॲक्ने असतील, पिंपल्स, पिगमेंटेशनचे मास्क किंवा जर डार्क स्पॉट असतील ना तर बटाट्याच्या याच रसामध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 3 थेंब किंवा 4 थेंब लिंबाचा रस ॲड करायचा आहे। यामुळे काय होईल, ओपन पोर्स असतात ना ते क्लीन होतील आणि तुमच्या चेहऱ्यावरील डाग देखील हलके होतील। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल ना तर लिंबाचा रस अजिबात वापरू नका, तो स्किप केला तरीही चालेल। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा बेसन। मोठा चमचा असेल तर 1 घाला आणि जर छोटा चमचा असेल ना तर 2 चमचे घातले तरी देखील चालू शकतं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ। हे जे दोन्ही घटक आहेत ना ते आपल्या स्किनसाठी अतिशय उत्तमरित्या काम करतात। यामुळे आपली स्किन डीपली जाऊन क्लीन होते, सोबतच चेहऱ्यावरती एक वेगळी शाईन आणि सोबतच ग्लो येतो। स्किनवरती एवढा जास्त ब्राईटनेस येतो आणि सोबतच पिंपल्स, रिंकल्स सगळं काही कमी होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर बघा, आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे ॲलोवेरा जेल, ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि सोबतच अँटीफंगल असे गुणधर्म असतात। ॲलोवेरा आपल्या चेहऱ्यावरील ॲक्ने, स्कार्स, पिगमेंटेशन आणि सोबतच पिंपलचे बॅक्टेरिया नष्ट करतो। जर तुमच्या स्किनवरती वारंवार पिंपल्स येत असतील तर फक्त 1 चमचा ॲलोवेरा जेल याच्यामध्ये तुम्ही नक्की घाला। इथं मी मार्केटमधला ॲलोवेरा जेल घेतलाय। जर तुमच्याकडे फ्रेश असा ॲलोवेरा जेल असेल ना तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा असा घटक घालणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका। सोबतच एक कमेंट देखील नक्कीच करा। बघा, शेवटी आपण याच्यामध्ये 1 चिमूटभर एवढी हळद घालणार आहोत। हळद ही आपल्या स्किनसाठी एक सुपरफूड आहे। याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे आपल्या स्किनमधील घाण आणि सोबतच एक्स्ट्रा ऑइल काढण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे आपली स्किन अगदी स्वच्छ, गोरी आणि बेदाग होते। हजारो वर्षापासून हळद ही आपल्या त्वचेचा रंग खुलवण्यासाठी वापरण्यात येते। त्यामुळे हळद घालून हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, हा जो उपाय आहे ना तो आठवड्यामधून फक्त 2 वेळा जर तुम्ही केलात ना
तर तुम्ही एकदम अप्सरेसारखे दिसाल आणि तुमचा चेहरा देखील अगदी ब्राईट होईल. त्यामुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन वेगळं असं फेशियल वगैरे करण्याची अजिबातच गरज देखील पडणार नाही. आणि याचे रिझल्ट पाहून तुम्ही आणि बाकीचे देखील हैराण होतील. तुमच्या चेहऱ्यावरती जबरदस्त असा ग्लो आणि सोबतच निखार येईल. आठवड्यामधून फक्त 2 वेळा 5 मिनिटं हा चेहऱ्यावरती लावून ठेवा आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच असतील. आता बघा, आपण हे चेहऱ्यावरती कशाप्रकारे ॲप्लाय करायचं ते बघायचं. आपल्याला चेहरा थोडासा पाण्याने ओला करायचा आणि त्यानंतर आपला जो पॅक आहे ना तो चेहऱ्यावरती ॲप्लाय करायचा आणि हलक्या हाताने मसाज करायचा. यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरील डागधब्बे, काळेपणा, ड्रायनेस सोबतच रिंकल्स सगळं काही हळूहळू गायब व्हायला लागेल. आणि 5 मिनिटांनंतर आपल्याला अगदी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा. बघा, अगदी 1000 रुपयाच्या फेशियलसारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येईल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही फेस वॉश कराल ना तेव्हा एखादं सनस्क्रीन किंवा मग मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावायला अजिबातच विसरू नका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन मिळतं. आता बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. कारण तुमच्या या कमेंटमुळे मला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आणखी एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या, तुमच्या स्किनची काळजी घ्या आणि सोबतच इतरांची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.